जय गुरुदेव. उद्या अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर काही खरेदी करता आली नाही म्हणून कोणी निराश होऊ नका. कारण अक्षय तृतीया हे खरेदी केलीच पाहिजे. अक्षय तृतीयाला असं काही नियम नाही आहे. आणि नसल खरेदी करता येत तर कुणी उदास होऊ नका. अक्षय तृतीया दिवशी असं झालं होतं की सुदामा हे श्रीकृष्णांसाठी पोहे घेऊन गेले होते. तो दिवस अक्षय तृतीयाचा होता आणि त्याच्या बदली श्रीकृष्णांनी त्यांना एवढं मोठं वैभव दिलं होतं. तर मग तुम्ही पण कुठलीही तुमचे जे आराध्य असतील, कुठले आवडते देव असतील, त्यांची भक्ती करा आणि त्या भक्तीतनं तुम्हीही खूप सुख संपत्ती जे तुमच्याकडे जी इच्छा असेल ते तुम्ही भगवंताला बोलू शकता, भगवंताची भक्ती करू शकता. आणि भगवंताला हे सांगायची पण गरज नाही आपल्याला काय पाहिजे आहे, ते देत असतात. तर भक्तीमध्ये जेवढा दिवस घालवता येईल तेवढा घालवा आणि घरच्या घरीच जेवढं छान अक्षय तृतीया अशी तुम्हाला साजरी करता येईल तशी करा. ज्यांना दानधर्म करता येईल त्यांनी दानधर्म करा आणि छान दिवस घालवा. गोड पदार्थ तर तुम्ही घरी बनवणारच आणि देवाला नैवेद्य दाखवा, घरी गोड पदार्थ बनवा आणि अशी छान अक्षय तृतीया साजरी करा की त्याचा जीवनामध्ये काहीतरी उपयोग होईल. खरेदी करता येत नाही, खरेदीच केली पाहिजे असं काही नियम नाही आहे. आणि ते सगळं माणसाच्या मनावर अवलंबून असतं की त्या दिवशी आपण काय घ्यायचं. आणि खूप अशा गोष्टी आहेत चांगल्या घेण्यासारख्या, करण्यासारख्या. वाचन करू शकता, भक्ती करू शकता, मंदिरामध्ये जाऊ शकता. मंदिरामध्ये जाऊन तिथंही प्रार्थना करा, भक्ती करा आणि असा छान दिवस घालवा. घरी पण छान दिवस घालवा आणि अशा पद्धतीने अक्षय तृतीया साजरी करा. आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील आणि आयुष्यभराचं जाऊ द्या, पुढच्या वर्षी तुमच्यामध्ये काहीतरी बदल होईल अशी अक्षय तृतीया साजरी करा. एवढंच सांगते. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव पद्मावती माता की जय.